जेव्हापासून माझे आई-बाबा येणार आहे ही बातमी ऐकली तेव्हापासून मला खूप टेन्शन आले होते. मी आणि नुकतेच लग्न झालेली माझी पत्नी मुंबईत राहतो. माझी पत्नी खूप शिकलेली आहे, परंतु तिला स्वयंपाक अजिबात करता येत नाही आणि स्वयंपाक करण्याचा ती प्रयत्नही करत नाही. घरात ड्रेस पण खूप छोटे वापरते, मनात येईल तसे राहते. ऑफिसला जाण्याच्या अगोदर आणि आल्यानंतर मी स्वतः स्वयंपाक करतो. जेव्हा माझे आई-बाबा इकडे येतील आणि हे सर्व पाहतील तेव्हा ते काय विचार करतील माझ्याबद्दल, हा विचार करतच मला खूप टेन्शन वाढत होते. दुसऱ्या दिवशी आई-बाबा घरी पोहोचले आणि मला नेमकं ऑफिसवरून घरी यायला उशीर झाला. परंतु जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा तर आई-बाबांनी माझ्या बायकोला तशा कपड्यांवरून. आकाश लिफ्टमधून बाहेर पडला, पार्किंगमधून गाडी काढली आणि घराकडे निघाला. तो यावेळी खूपच चिंतेत होता. चिंतेचं कारणसुद्धा खूप मोठे होते. रात्रीचे 8 वाजणार होते. तो रोज 6:30 वाजता ऑफिसवरून घरी पोहोचत होता. घरी त्याची पत्नी म्हणजे आरोही आतुरतेने वाट पाहत असे, परंतु या वेळेला त्याचे घरी जाण्याचे मन बिलकुल करत नव्हते. काहीतरी विचार करून पुढे जाऊन त्याने U-टर्न घेतला आणि आपली कार दुसऱ्या रस्त्यावर वळवली. काही वेळानंतर त्याने मोकळ्या मैदानावर कार उभी केली आणि पायी चालत समुद्राकडे निघाला. हा समुद्रकिनारा थोडासा सुनसान होता. या समुद्रकिनारी मोठमोठे दगड होते. तो एका दगडावर बसला आणि समुद्राकडे एकटक पाहू लागला. समुद्राच्या लाटा किनाऱ्यापर्यंत येत होत्या आणि जे काही आपल्यासोबत घेऊन येत होत्या ते सर्व काही किनाऱ्यावर सोडून पुन्हा माघारी जात होत्या. तो खूप वेळपर्यंत त्या समुद्रांच्या लाटांकडे बघत होता. बघता बघता तो आपल्याच विचारात बुडून गेला. तो दुःखी होता असे नव्हते, परंतु खूपच गोंधळलेला होता. कारण आज त्याच्या बाबांचा ऑफिसमध्ये त्याला फोन आला होता. त्याचे आई-बाबा पुढच्या आठवड्यात 1 महिन्यासाठी त्याच्याकडे राहायला येणार होते. आई-बाबा येणार म्हटल्यावर त्याला खूप आनंद झाला होता आणि त्याला मनापासून हेच वाटत होते की त्याच्या आई-बाबांनी कायमसाठी त्याच्याकडेच राहावे. परंतु त्याच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याची इच्छा असूनही आपल्या आई-बाबांना तो आपल्याकडे बोलवू शकला नाही. कारण काही खास होते असेही नाही. ना त्याचे आई-बाबा अशिक्षित किंवा गावंढळ होते, ना त्याची पत्नी आरोही भांडकुदळ किंवा रागीट स्वभावाची होती. तरीही त्याला समजत नव्हते की त्याचे आई-वडील आधुनिक विचारांमध्ये रंगलेल्या त्याच्या पत्नीला कशा प्रकारे समजून घेतील. ही गोष्ट फक्त आरोहीचीच नव्हती, तर तिच्या पूर्ण पिढीची होती. आरोही दिल्लीमध्ये लग्नाच्या अगोदर नोकरी करत होती. लग्न झाल्यानंतर नोकरी सोडून ती त्याच्याबरोबर आली होती. इथे सुद्धा ती नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात होती. आरोही सगळ्या बाजूने चांगली मुलगी होती. शांत स्वभाव, चांगले विचार आणि प्रेम करणारी मुलगी होती. त्याचे आई-वडील आल्यानंतर तिला आनंद झाला असता, परंतु आकाशचे संस्कारी आई-बाबा, खास करून त्याची आई आरोहीच्या सवयींना, तिचे राहणीमान या सगळ्यांना कशा प्रकारे समजून घेईल तेच त्याला समजत नव्हते. लग्न झाल्यानंतर तो आपल्या आई-बाबांकडे म्हणजेच नागपूरला थोड्या दिवसांसाठी 2 वेळा गेला होता. त्यामुळे त्याची आई आणि बायको आरोही दोघींचेही बोलणे जास्त करून फोनवरच होत होते. आकाशची आई आरोहीच्या स्वभावाची खूपच स्तुती करत असायच्या आणि आरोहीसुद्धा आपल्या सासूबाईंचा खूप आदर करत असायची आणि तिला आकाशची आईसुद्धा खूप आवडत होती. इतका 1 महिना सोबत राहून त्या दोघींमधील असलेलं प्रेम संपून जायला नको याचीच भीती आकाशला वाटत होती आणि तो याच विचारांमध्ये अडकला होता. आरोही कधी कधी उशिरा उठायची. तो ऑफिसला निघेपर्यंत ती उठायची, तर कधी कधी ती झोपलेलीच असायची. सकाळच्या नाश्त्यामध्ये तो फक्त दूध आणि ओट्स खाऊन जायचा किंवा कधी कधी तर फक्त दूध पिऊन जात असायचा. त्यामुळे तो ते स्वतःच्या हाताने घ्यायचा आणि आरोहीला दरवाजा बंद करायला सांगून ऑफिसला निघून जायचा. कारण त्याला चांगलं माहिती होते की एकदा की आरोहीला नोकरी लागली तर तिची पूर्ण दिनचर्या बदलून जाईल. नाईलाजाने तिला लवकरच उठावे लागेल. आता लग्न होऊन वर्ष तर झाले आहे. हळूहळू तिला सर्व गोष्टींची सवय होईलच. पूर्ण दिवसभर ती एकटीच त्या फ्लॅटमध्ये राहते. सकाळी लवकर उठून तरी ती काय करणार आहे?
कारण तिला साधा स्वयंपाकसुद्धा बनवता येत नव्हता. फक्त गरजेपुरतेच ठराविक जेवण तिला बनवता येत होतं. पण या 1 वर्षात ती हळूहळू काही गोष्टी शिकली होती. खरं तर त्यांचे जेवण जास्त करून बाहेरच व्हायचे. आई बाबा आल्यानंतर काम खूप वाढेल आणि आरोही एवढे काम सांभाळू शकेल का? आणि आईकडून पूर्ण घराचे काम करून घेण्याची आशा ठेवणेसुद्धा चुकीचे होते. आई आरोहीला मदत करेल एवढ्यापर्यंत ठीक आहे. आता राहिली गोष्ट कपड्यांची, तर आरोहीने त्यांच्या आईवडिलांसमोर व्यवस्थित कपडे घालायला हवेत, नाहीतर त्यांना तिचे राहणीमानसुद्धा आवडणार नाही. माझ्या आईच्या वयाच्या महिलांनी आपल्या नवऱ्याची खूप सेवा केली आहे. सर्व काही नवऱ्याच्या हातात त्या आयतं आणून देत होत्या. त्यांचा नवरा जर ऑफिसला जायला निघाला की लागणाऱ्या गरजेच्या गोष्टी त्याच्या हातात असायच्या. वेळेवर टिफिन तयार असायचा. त्या पिढीतली नवऱ्याची खूप सेवा करणारी आई आजच्या पिढीत वागणाऱ्या आरोहीला पसंत करेल का? त्याला हेच समजत नव्हते. आरोहीला जर काही दिवसांसाठी तिचे राहणीमान, तिची दिनचर्या बदलायला सांगितली तर ती आईबाबांविषयी काय विचार करेल? सासूसुनेचे नाते औपचारिक होऊन जाईल. हे नातं 1-2 दिवसांसाठी तर नाही ना? त्याचे आईबाबा आता त्याच्याजवळ येत जात राहणार. हा सगळा विचार करून तो एका विचित्र अवस्थेत बुडाला होता. रात्रीचा अंधार वाढतच चालला होता. समुद्राच्या लाटा समुद्रकिनाऱ्यावर डोकं आपटून आपटून त्याला विचारातून बाहेर काढण्याचा असफल प्रयत्न करत होत्या. त्याने घड्याळावर नजर टाकली. 10 वाजणार होते. त्या क्षणी मोबाईल वाजला. आरोही फोनवर होती. हॅलो, कुठे आहेस तू? अजून ऑफिसमधून निघाला नाहीस का? किती वेळा मी फोन केला, उचलत का नव्हता? ड्रायव्हिंग करत आहेस का तू? आरोही चिंतेच्या स्वरात कितीतरी एकसाथ प्रश्न त्याला विचारत होती. हो, ड्रायव्हिंग करत आहे. बस पोहोचतच आहे घरी. त्याने उडत उडत उत्तर दिले आणि उभं राहून कारकडे बघितले आणि तिथून निघाला. आज घरी आला तरी तो शांतच होता आणि आरोही तिच्या सवयीनुसार त्याच्यासोबत हसून गप्पा मारत होती. त्याला त्याच्या विचारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याचे मौन रूप तुटत नव्हते. मग शेवटी तिने विचारलेच, काय झालं आहे आकाश? आज तू शांत शांत का आहेस? अस्वस्थसुद्धा दिसतोयस. सगळं ठीक तर आहे ना? की बरं वाटत नाही आहे? आरोही त्याच्या घनदाट केसांमध्ये बोटे फिरवत त्याच्या बाजूला बसली. त्याने आरोहीकडे एक नजर पाहिले. खरं तर आरोही गोड स्वभावाची साधी सरळ मुलगी होती आणि म्हणूनच तो तिच्यावर खूप प्रेम करत होता. तिच्या ज्या काही सवयी होत्या त्या त्याला पसंत होत्या आणि बाहेर पण तो मग बघत असायचा की आरोहीच नाही तर त्याच्या वयाच्या मित्रांच्या बायकासुद्धा आरोहीसारख्याच होत्या. ही पिढी जुन्या पिढींपेक्षा बिलकुल वेगळी होती. तो आरोहीला प्रेमाने आपल्या कुशीत घेऊनच म्हणाला, नाही आरू, अशी काहीही खास गोष्ट नाही. उलट एक चांगली बातमी आहे. नागपूरवरून आपल्याजवळ 1 महिना राहण्यासाठी आई बाबा येणार आहेत. हे ऐकून तर आरोही आनंदाने उड्याच मारू लागली आणि म्हणू लागली, अरे वा, ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे 1 महिना तरी मला या फ्लॅटमध्ये बोर होणार नाही. आता आईबाबांसोबत मी खूप गप्पा मारणार आहे. त्यांच्यासोबत खूप मज्जा मस्ती करणार आहे. कधी येणार आहेत ते दोघे? आरोहीचा निरागस आनंद पाहून आकाश म्हणाला, पुढच्या आठवड्यात येणार आहेत ते. आरोही त्याला म्हणाली, मग तू मला एवढ्या उशिरा का सांगत आहेस? आज तर उशीर झाला, पण उद्या लवकर ये. खूप काही सामान खरेदी करायचे आहे आपल्याला. त्यावर आकाश म्हटला, हो, तू लिस्ट तयार करून ठेव. मी उद्या लवकर येतो. मग जाऊयात आपण. आई बाबा येणार म्हटल्यावर आरोही खूप आनंदात आणि उत्साहित होती. तिला तर आई बाबांसोबत नागपूरवाली मजा मस्ती करायची होती. या व्यतिरिक्त ती काहीच जास्त विचार करू शकत नव्हती. आकाश मात्र तिच्या या उत्साहाला स्मित हास्य करून बघत होता. त्यांचे नवीन लग्न झाले होते तेव्हा सुरुवातीला ते नागपूरमध्ये काही दिवसांसाठी राहिले होते आणि नागपूरमध्ये तर सगळं काही हातात मिळत होते. आईची सर्व तयारी आधीच पूर्ण असायची की कोणाला काहीच करण्याची गरज पडायचीच नाही. ती फ्रीजमध्ये सर्व काही खाद्यपदार्थ अगोदरच बनवून ठेवायची आणि याशिवाय घरात जुने नोकर देखील होते.
त्यामुळे आरोहीला साधा चमचाही उचलण्याची गरज पडत नव्हती आणि नवीन नवरी असल्यामुळे आणि त्यात थोड्या दिवसांसाठी असल्यामुळे कोणीही तिच्याकडून कोणताही कामाची अपेक्षा ठेवत नव्हते. तिने स्वतःहून काही केले तर ठीक आणि नाही केले तर कोणालाच काहीच फरक पडत नव्हता. आरोही तिच्या प्रेमळ स्वभावामुळे सासू सासऱ्यांची इतकी लाडकी झाली होती की ते तिला त्यांच्या हृदयात ठेवू लागले होते. आरोही आई बाबा येणार म्हटल्यावर खूप प्लॅनिंग करत होती. त्यामुळे आकाशला तिला काहीही बोलून किंवा तिला काहीही समजावून तिच्या आनंदात विरजन पाडायचे नव्हते. म्हणून त्याने मनातल्या मनात विचार केला होता की जे काही होईल ते होईल, पुढचे पुढे पाहून घेईल. आकाश विचारांतून बाहेर आला आणि तिची मस्करी करतच तिला म्हटला, आता फक्त बोलतच बसणार आहेस की काही खायला पण देणार आहेस? घरात काही बनवले आहेस की बाहेरून ऑर्डर करू? तेव्हा आरोही म्हटली, आज तर मी नूडल्स बनवले आहेत. तेव्हा आकाश तोंड वाकडं करत म्हणाला, नूडल्स बनवले आहेत तू? अगं भाजी चपाती तर बनवायची ना. असे रोज रोज माझ्याकडून नाही खाल्ले जात ते चायनीज पदार्थ. तेव्हा आरोहीने उदास चेहरा करून त्याला म्हटले, पण मला तर चपाती चांगली बनवता येतच नाही ना. कोणत्या तरी देशाचा नकाशाच होतो. तेव्हा आकाश हसायला लागला आणि तिच्या गालावर प्रेमाने हात थोपटत म्हणाला, काहीच हरकत नाही, मी बाहेरून ऑर्डर करीन. पण एक लक्षात ठेव, यावेळेस आई आल्यावर तू चपाती भाजी बनवायला शिकली पाहिजे. तेव्हा आरोहीसुद्धा त्याला म्हटली, ठीक आहे, मी नक्की शिकेन. आता एका आठवड्यानंतर आकाशचे आई बाबा आले होते. नागपूरवरून संध्याकाळची फ्लाईट होती. पण त्याच दिवशी महत्त्वाचं काम आल्यामुळे आकाशला ऑफिसमधून लवकर बाहेर पडता आले नाही. त्यामुळे आरोही स्वतः सासू सासऱ्यांना एअरपोर्टवर घेण्यासाठी गेली होती. आकाश ऑफिसमधून आईबाबांशी फोनवरच बोलत होता. त्याचे आईबाबा पहिल्यांदाच त्याच्याकडे मुंबईला आले होते म्हणून तो खूप आनंदी होता. पण आरोहीमुळं थोडा नर्वसही होता. संध्याकाळी घरी पोहोचल्यानंतर आरोही आईबाबांशी बोलण्यात मग्न झाली होती आणि त्याचे आईबाबाही आपल्या मुलाचा सुखी संसार पाहून आनंदी झाले होते. आणि मग चौघही बसून इकडच्या तिकडच्या गप्पा मारू लागले. तेव्हा त्यांना समजलेच नाही की वेळ कसा निघून गेला. मग आकाशने विचार केला की आज आपण बाहेरचेच जेवण करू. म्हणून तो आईबाबांना म्हणाला, आईबाबा, आज आपण जरा बाहेर फिरूयात. तुम्हाला थोडीफार मुंबई दाखवतो, मग बाहेरच जेऊ आणि परत घरी येऊ. त्यांनीही होकार दर्शवला आणि चौघही तयार होऊन निघाले. दुसऱ्या दिवशी आकाशचे ऑफिस होते, पण तो आज नेहमीपेक्षा लवकर उठला होता. त्याने 1-2 वेळा आरोहीला उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु ती एवढ्या गाढ झोपेत होती की तिने कूस बदलली आणि पुन्हा झोपली होती. शेवटी तो उठून आपल्या आईबाबांच्या खोलीकडे जायला निघाला. तेव्हा जाताना त्याने पाहिले की आई किचनमध्ये गॅस पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. तो किचनमध्ये गेला. आईला म्हटला की अगं आई, काय करत आहेस तू? तेव्हा आई म्हटली, चहा बनवत आहे बाळा, तू पिणार का? तेव्हा आकाशने होकारार्थी मान हलवली आणि म्हटला, हो पिणार की. मग आई म्हणू लागली, आणि आरोही? ती तर अजून झोपली असेल ना. काहीच हरकत नाही बाळा, जेव्हा उठेल तेव्हा घेईल. मी आपल्या तिघांसाठीही चहा बनवते. आईच्या बोलण्यावरून असे अजिबातही वाटत नव्हते की आरोही अजूनपर्यंत झोपली आहे. याचे तिला आश्चर्य वाटत आहे. आईने बनवलेला चहा त्या तिघांनी म्हणजेच आईबाबा आणि आकाशने संपवला होता. परंतु आकाश मनातल्या मनात विचार करत होता की आरोही उठली असती तर बरं झालं असतं. तिलाही किती आवडला असता. ऑफिसची वेळ झाली होती म्हणून तो तयार होण्यासाठी निघून गेला होता. तो रोज सकाळी आपले कपडे स्वतः प्रेस करत होता. खास करून तर शर्ट रोजच प्रेस करायला लागत होते. आई बाथरूममध्ये होती आणि प्रेस करण्यासाठी टेबल हॉलमध्ये होता. आकाशने विचार केला की जोपर्यंत आई बाथरूममध्ये आहे तोपर्यंत तो शर्ट पटकनच प्रेस करेल, जेणेकरून आईला दिसणार नाही. आता तो शर्ट प्रेस करतच होता की आई बाथरूममधून बाहेर आली आणि त्याला पाहून लगेचच म्हटली,
अरे तू का प्रेस करत आहेस बाळा, दे इकडे, मी करून देते. आकाश लगेचच म्हटला, नाही नाही आई, मी करतो ना. तरीही त्याची आई परत म्हटली, अरे दे बाळा, मी करते ना, तू तयार होऊन ये जा. आणि तू आज नाश्त्यामध्ये काय खाणार? तेव्हा आकाश आईला म्हणाला, आई मी दूध आणि ओट्स घेतो. तेव्हा त्याची आई म्हटली, अरे आज तरी काहीतरी वेगळा नाश्ता कर ना. ओट्स आणि दूध तर तुम्ही दोघे रोजच घेता, जे आरोहीला सुद्धा पसंत आहे. आरोहीला नूडल्स पण खूप आवडतात. तिथे कपाटात पॅकेट्स पडून आहेत. आकाशच्या नकळत तोंडातून बाहेर पडले, ठीक आहे मग, मी नूडल्स बनवते. तुझ्या बाबांना आणि मलाही ते खूप आवडतात. आई हसतच म्हणाली. तो विचार करत होता की आई काही बोलली नाही, पण आई नक्कीच हा विचार करत असेल की याची बायको अजून झोपली आहे आणि हा ऑफिसला जाण्यासाठी पळून पळून घाई गडबडीत तयारी करतोय. परंतु आईच्या चेहऱ्यावरून तरी असे त्याला काहीच दिसले नाही. मग त्याने समाधानाने आपली तयारी केली. तोपर्यंत आरोहीसुद्धा तिच्या बेडवरून उठून होती. तिच्या परीने ती आज नेहमीपेक्षा लवकरच उठली होती. इकडे सगळ्यांचा निरोप घेऊन तो ऑफिसला निघाला. आरोही फ्रेश होऊन जेव्हा बेडरूममधून बाहेर आली तेव्हा आईने तिला नाश्ता दिला. आकाश ऑफिसमध्ये बसून जेवणाचा विचार करत होता की माहिती नाही आज घरात काय बनले असेल. त्याची आई बाबा तर रोज रोज बाहेरचे जेवण नाही जेवू शकत असे. मग त्याने आरोहीला फोन लावला. हॅलो. आरोहीचा गोड आणि निरागस आवाज ऐकून तो सर्व काही विसरला आणि मग म्हटला, दुपारच्या जेवणासाठी काही बनवले का नाही तुम्ही? नाही तर बाहेरून मागव काहीतरी. तेव्हा आरोही खूप आनंदातच म्हणाली, अरे आईने मस्त राजमा भात बनवला आहे आणि माझ्या आवडीची फ्लावरची भाजीसुद्धा. आरोहीच्या आवाजात आईबद्दल प्रेम होते. ती हसतच म्हणाली, ऐक ना, तुला हवे असेल तर आज घरी जेवायला ये. तेव्हा तो हसतच म्हणाला, नाही नाही, तू खा, मी संध्याकाळी उरलेलं खाऊन घेईल. आता माझं ऐक, तू संध्याकाळी चांगला चहा बनव. निदान संध्याकाळी तरी तुझ्या हातचा त्यांना चहा दे. उत्तर न देताच आरोही फक्त हसली. आकाश संध्याकाळी लवकर घरी पोहोचला. तेव्हा तिघेही बसून चहा पित होते. तो घरी पोहोचताच आई आणि बाबा आरोहीने बनवलेल्या त्या चहाचे कौतुक करू लागले. तेव्हा आकाश हसत हसतच म्हणाला, आई आरोही टोमॅटोचं सूपसुद्धा खूप छान बनवते. तेव्हा आई म्हटल्या, हो का आरोही, आज सूप बनवून प्यायला दे तुझ्या हातचे. आरोहीसुद्धा हसतच म्हणाली, हो आई, आज मी सूप बनवते. तेव्हा आई किचनकडे जाताना म्हणाली, ठीक आहे, मी आज जेवायला काय बनवू? त्यावर आकाश म्हटला, आज आपण बाहेर फिरायला जाणारच आहोत, तर जेवूनच बाहेरून परत येऊ. तेव्हा आई म्हटली, नाही नाही, मी स्वयंपाकाची थोडी तयारी करते, मग आपण फिरायला जाऊ. जोपर्यंत आम्ही इथे आहोत तोपर्यंत घरी बनवलेले जेवण खा. आरोही प्रेमाने आईच्या गळात हात टाकत म्हणाली, हो आई, आज आलूची भाजी बनवा, जसे तुम्ही नागपूरमध्ये बनवत होता. तुम्ही मला सांगा, मी सर्व वाटणाची तयारी करते आणि तुम्हाला बनवायला मदतसुद्धा करते. फ्रीजमध्ये सगळ्या भाज्या आणून ठेवल्या आहेत. खरं तर तुम्ही येणार म्हणून आणून ठेवल्या आहेत. तेव्हा आई सुनेच्या गालावर हात फिरवत प्रेमाने म्हणाल्या, ठीक आहे, मी माझ्या मुलीच्या आवडीचे जेवण बनवेल. तेव्हा आकाश आश्चर्याने आईकडे पाहत होता, कारण फक्त त्यांची पिढी बदलली असे नाही, तर त्यांच्या आईवडिलांची पिढी देखील कितीतरी बदलली आहे हे त्याला जाणवले आणि याचेच त्याला नवल वाटत होते. आईने घाईघाईने जेवणाची तयारी केली आणि चौघेही फिरायला बाहेर पडले. बाहेर तो बघत होता की आरोही त्याच्या आईबाबांना चिपकूनच होती. कधी ती एकाचा हात धरत होती तर कधी दुसऱ्याचा. कधी कधी तर आकाशला वाटत होते की हे त्याचे नाही तर आरोहीचेच आईवडील आले आहेत आणि तो त्यांचा जावई आहे. आरोही लहान सहान गोष्टीत आईबाबांची खूप काळजी घेत होती. आजूबाजूला घेऊन जाताना ती त्यांना प्रत्येक ठिकाणाविषयी माहिती सांगत होती आणि त्याचे आईबाबा त्यांच्या लाडक्या सुनेवर खूप खुश झाले होते आणि हाच दिनक्रम रोज चालू होता. आईने स्वयंपाक व घराची जवळजवळ संपूर्ण जबाबदारी स्वतःवर घेतली होती
आरोहीला जो काही स्वयंपाक बनवता येत होता ती तो पूर्णपणे प्रेमाने बनवून इतरांना देण्याचा प्रयत्न करत होती. आणि मग संध्याकाळी चौघही फिरायला निघायचे. घरी आल्यावर आरोही कपडे बदलायला जायची तर आई स्वयंपाकघरात जाऊन उरलेली जेवणाची तयारी करायची आणि मग बसायची. तोपर्यंत आरोही येऊन छान चहा बनवायची आणि आईबाबांना द्यायची. विलक्षण समजूतदारपणा होता. कुठेच काही गोंधळ किंवा गडबड नव्हती. एक दिवस तो आपल्या बाबांना नाईट क्लबमध्ये जाण्यासाठी बोलला. त्याचे बाबा उच्च शिक्षित होते, त्यामुळे त्यांनी आनंदाने होकार दिला. मग दोघंही तयार होण्यासाठी त्यांच्या खोलीत गेले. तयार होऊन आकाश हॉलमध्ये बसला आणि आईबाबासुद्धा हॉलमध्ये बसले होते. काही वेळाने आरोही तयार होऊन बाहेर आली. तेव्हा तिला पाहून आकाश स्तब्ध झाला, कारण आरोहीने गुडघ्यापर्यंत काळ्या रंगाचा स्लीवलेस वन पीस घातला होता. ते पाहून तो घाबरला आणि आईबाबांचे चेहरे पाहू लागला. आत्तापर्यंत तर ते तिच्या पेहरावाला आनंदाने पचवत होते. त्याला जर माहिती असते की आरोही आज काय घालणार आहे तर त्याने तिला नकार दिला असता. तसे तर आरोही जिथे जाणार होती तिथल्या वातावरणानुसार तिने ड्रेस घातला होता. आईबाबांनी जेव्हा तिला पाहिले तेव्हा दोघंही हसले आणि म्हणाले, अरे वा आरोही, तू तर ओळखूच येत नाही. खूपच सुंदर दिसत आहेस, एखाद्या फिल्मच्या अभिनेत्रीसारखी. आईसुद्धा आनंदाने म्हणाली, माझी मुलगी कोणत्या फिल्मच्या हिरोईनपेक्षा कमी आहे का? जे काही घालते ते तिच्यावर खुलूनच दिसते. हे ऐकून आकाशला खूप आनंद झाला. त्याची विचारसरणी त्याच्या कल्पनेपेक्षा खूप पुढची आणि आधुनिक होती. मग त्याला आपल्या मित्राच्या घरातील परिस्थिती आठवली, कारण त्यांच्या बायका आणि त्यांचे आईवडील जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींवरून ते त्यांच्या मुलांच्या आधुनिक स्वभावाच्या बायकांशी भांडत राहतात. त्यांच्या सुनेनं उशिरा उठण्यापासून ते कसे कपडे घालावे, नीट स्वयंपाक कसा करावा, घरातील कामं कशी करावी, अशा अनेक गोष्टींच्या तक्रारी करतात. आणि आत्ताच्या सुनांना आपल्या जुन्या विचारांच्या सासू सासऱ्यांच्या अशा बंधनांचा राग येत होता, ज्यामध्ये बिचाऱ्या त्यांच्या मुलांची किंवा नवऱ्याची वाईट अवस्था होऊन जात होती. मुलगा त्यांच्या बायकोवर प्रेम करतो, त्याला त्यांच्या बायकोच्या चांगल्या वाईट सवयींशी तोडजोड करायची असते, पण त्याचे आईवडील हे समजून घेऊच शकत नाहीत. त्यांना त्यांचा मुलगा बिचारा वाटू लागतो. त्यांना समजत नाही की आपल्या सुनेला वाईट बोलणे किंवा तिला नापसंत करणे यामुळे त्यांच्याच मुलाचे हृदय तुटू शकते आणि त्यामुळे त्यांच्यामधील नाते संबंधही कमकुवत होऊ शकते. असो, ही त्याच्या मित्रांची समस्या आहे. आकाशने विचार केला की तो तर इतक्या दिवसांपासून उगीच घाबरला होता आणि त्यामुळे आपल्या आईबाबांना मोकळ्या मनाने आपल्याजवळ राहण्यासाठी बोलवूसुद्धा शकत नव्हता. ते चौघंही सोबत खूप मजा मस्ती करत असायचे, फिरायचे, हसायचे, बोलायचे. हसून खेळून राहिल्यामुळे त्यांच्या छोट्याशा फ्लॅटमध्ये कायम आनंदाचे वातावरण असायचे. भलेही आरोहीला खूप काही किचनचे काम येत नव्हते, परंतु तिच्या प्रेमात आणि तिच्या भावनांमध्ये आईबाबांसाठी कुठेच कमी नव्हती. उलट आईबाबा घरात असल्यामुळे ती अधिकच आनंदित राहायची. हळूहळू आईबाबा जाण्याचा दिवस जवळ येत होता. जसा जसा त्यांच्या जाण्याचा दिवस जवळ येत होता, आरोही उदास उदास राहू लागली होती. सारखी सारखी आईबाबांसोबत खोटं खोटं गोड भांडू लागली होती की पुन्हा गावाला का जात आहात तुम्ही? तिथे काय आहे? तुमची तर मुलं इथे आहे, मग इथेच राहा ना आमच्याजवळ. मग आईबाबा तिला प्रेमाने समजवायचे, पुन्हा येईल बाळा, आता तुम्हीच दोघे सुट्टीला घरी राहायला या. आपल्या वर्षात 2 वेळा तुम्ही तिकडे या आणि 1 वेळ आम्ही इकडे येत जाईल, म्हणजे आपले भेटणेही होत राहील. मग आरोही म्हणाली, मग तुम्ही दोघे कायमसाठी इथे का नाही राहत? जवळजवळ आरोही रडायलाच लागली होती. आईने तिला आपल्या मिठीत घेतले आणि म्हणाली, आम्ही इथेच राहिलो तर तुम्ही सुट्टीला घरी कोणाजवळ जाणार? पुढच्या वेळेस येऊ तेव्हा जास्त दिवस राहू इथे. बाळा, तिकडे गावाला सुद्धा घरी कोणीच नाही आपल्या. खूप दिवस एकटे घर सोडूशी वाटत नाही ना. तू तर आमची लाखात एक लाडकी मुलगी आहेस. तुझ्यासोबत तर आम्हाला खूप छान वाटते, पण घरी गावाला जावेच लागणार ना बाळा. आपली शेती आहे तिकडे, इतके मोठे घर आहे. आरोही रडू लागली होती.
तिच्या डोळ्यांतील अश्रू पाहून आकाशसुद्धा भावूक झाला होता आणि म्हणू लागला, अजून थोड्या दिवस थांबा ना बाबा, मी फ्लाईटचे तिकीट पुढचे काढतो. तेव्हा बाबा म्हणाले, नाही आकाश बेटा, जेव्हा पुढच्या वेळेस राहायला येऊ तेव्हा आम्ही जास्त दिवस राहू. आता शेतीचे कामे तोंडावर येऊन पडली आहेत. आईबाबांचा जाण्याचा दिवस आला होता. संध्याकाळी फ्लाईट होती आणि त्या दिवशी रविवार होता. आईबाबांनी नकार देऊनही आरोहीने त्यांच्यासाठी खूप सारे गिफ्ट खरेदी केले होते. सकाळी आकाश खूप लवकर उठला आणि आपल्या आईबाबांच्या खोलीत गेला होता. तेव्हा बाबा खाली चालायला गेले होते. आकाश आईजवळ जाऊन बसला. तेव्हा आई उठायला लागली आणि त्याला म्हणाली, थांब, मी तुझ्यासाठी चहा बनवून आणते. यावर आकाश म्हणाला, नाही आई, राहू दे, मला रोज चहा पिण्याची सवय नाही. तू बस ना माझ्याजवळ, उद्यापासून तू नसणार. इतके दिवस कसे निघून गेले कळालेच नाही. कसा हा 1 महिना गेला कळालाच नाही. तू आणि बाबा इथे आल्यामुळे खूप छान वाटत होते. तेव्हा आई म्हणू लागली, छान तर आम्हाला सुद्धा तुमच्याजवळ आल्यामुळे वाटत होते बाळा. तुम्ही दोघांनी किती सेवा केली आमची, किती फिरवले, किती आमच्यावर पैसा खर्च केला तुम्ही. इतक्या साऱ्या वस्तूसुद्धा आमच्यासाठी खरेदी केल्या. आकाश म्हणाला, इतके काहीच नाही केले आई. आणि आई, वडिलांना खुश केल्याने आशीर्वाद तर आम्हालाच मिळणार आहे ना. तेव्हा आई आपले अश्रू पुसत आनंदानेच त्याला म्हणू लागली, किती प्रेमळ आणि गोड बोलतात तुम्ही दोघेही. तुमचे असे बोलणे, तुमच्या भावना मनाला स्पर्श करतात बघ आमच्या. हा 1 महिना खूपच आमचा आनंदात गेला बघ. तेव्हा आकाश संकोच करतच आपल्या आईला म्हणाला, पण आई, तुझ्यावर खूप साऱ्या कामाचा भार आला. खरं तर आरोहीला अजून घरातले काम येत नाही. हळूहळू ते सुद्धा ती शिकेल. नोकरीला लागली तर लवकर उठण्याची सवयसुद्धा तिला लागेल. त्यावर आई म्हणू लागली, काम महत्त्वाचे नसते बाळा. आरोही प्रयत्न करत आहे ना, ती आळशी नाही आहे. तिला जे काही येऊ शकते ते ती करायचा प्रयत्न करते. काही न येणे आणि काहीच करण्याची इच्छा नसणे, दोघेही मध्ये खूप जास्त फरक आहे. महत्त्वाचा तर स्वभाव असतो. माणसाच्या भावना आणि विचार चांगले असले तर या गोष्टी महत्त्वाच्या नसतात, कारण सवयी बदलत राहतात आणि हळूहळू जबाबदाऱ्या वाढल्यावर कामही येतातच की. आजकाल फक्त 1-2 मुलेच होतात, त्यामुळे मुली खूप लाडात आणि प्रेमात मोठ्या होतात आणि त्यांचे स्वप्न हे किचनचेच काम शिकण्याचे नसते, उलट भरपूर शिक्षण घेऊन आपले करिअर करायचे असते. त्यामुळे लग्न झाल्यानंतर त्यांच्याकडून या कामांची आशा करणे खूप चुकीचे आहे. आरोही खरंच खूप प्रेमळ मुलगी आहे. तिच्या मनातले पूर्ण प्रेम आणि सगळ्या भावना आमच्यापर्यंत पोहोचतात आणि आम्ही अशी सून भेटल्यामुळे खूप आनंदी आहोत. अजून आरोही छोटी आहे. उद्या मुलं झाली तर कितीतरी गोष्टींमध्ये ती स्वतःच परिपक्व होऊन जाईल. आपल्या आईचे असे विचार ऐकून आकाशला खूप आनंद झाला होता आणि तो म्हटला, आई, असाच मी सुद्धा विचार करतो. आता आई बोलू लागली, आणि बाळा, आजकाल मुलगी काय आणि मुलगा काय, दोघांनाही समान रूपाने गृहस्थी सांभाळायला हवी. नाहीतर एवढ्या मोठ्या शहरांमध्ये मुली घर सांभाळून नोकऱ्या कशा करू शकतील. यावर आकाश म्हणाला, हो आई, तू अगदी बरोबर बोलतेस, मी ही काळजी घेईल. मग दोघेही थोडा वेळ शांत बसले आणि अचानकच आकाश म्हणाला, आई, खरं सांगू, मी विचारच करू शकत नव्हतो की आरोहीच्या पिढीतल्या मुलींच्या राहणीमानाच्या सवयी तू समजून घेशील आणि तिच्याबरोबर तू जुळवून घेशील. आकाशने खाली नजर केली तेव्हा आई हसली आणि त्याला म्हणाली, त्यामुळेच तर तू आम्हाला इकडे राहायला तुमच्याकडे बोलवत नव्हतास. मला सांग, तुझे आईवडील अडाणी आहेत का? काही आईवडील उच्च शिक्षित असतात, पण स्वतःला का नाही बदलू शकत माहिती नाही. लगेचच आकाश म्हणाला, नाही ग आई, तुम्ही तर उच्च शिक्षित आहात. आई बोलू लागली, बदल खूप महत्त्वाचा आणि खूप गरजेचा असतो बाळा. वेळेबरोबर चालायलाच हवे. जुन्या गोष्टींना धरून राहिलो तर पुढे कसे जाणार? आणि असे केल्याने नातेसुद्धा टिकणार नाही
आणि नात्यांमधील तिढा तर अजूनच वाढत जाईल. हो आई, पण ही समज सर्वांमध्ये नसते ना. माझ्या मित्रांचे आई वडील उच्च शिक्षित असून त्यांच्या सुनांना नाही समजून घेत. आकाश बोलतच होता की त्याचे बाबा आले. आरोहीसुद्धा डोळे चोळत खोलीत आली आणि आईच्या कुशीत डोकं टेकून पडली. तेव्हा आई हसली आणि तिच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवू लागली. तेव्हा आकाश तिला म्हणू लागला, हे उठ उठ, चल, ही तुझी आई नाही, ही माझी आई आहे. पूर्ण 1 महिना मला माझ्या आईजवळ सुद्धा जाऊ दिले नाहीस. स्वतःच तिला चिपकून राहत होतीस. असे म्हणत आकाश तिला बाजूला ढकलू लागला. तेव्हा मात्र आरोही अजूनच आईला बिलगून बसली. हे पाहून आकाश मोठमोठ्याने हसू लागला. संध्याकाळी सगळी जाण्याची तयारी झाली. दोघेही आईबाबांना सोडण्यासाठी एअरपोर्टवर गेले. एअरपोर्टवर आईबाबांना सोडण्याची वेळ आली. ते दोघंही आईबाबांच्या पाया पडले आणि त्यांना मिठी मारली. आकाशचे स्वतःचे मन खूप उदास झाले होते, परंतु त्याला माहिती होते की उद्या तो कामात व्यस्त होऊन जाईल. पण आरोहीला आईबाबांची कमी भासत राहील. आईच्या पाया पडल्यानंतर आरोही तिच्या गळ्यात पडली. आईने सुद्धा तिला प्रेमाने मिठी मारली. ती थोड्या वेळ आईपासून वेगळी झाली नाही, तर आकाशला कळले की भाऊक स्वभावाची आरोही रडत आहे. आईचे डोळेही भरून आले होते. आरोहीला आपल्यापासून दूर करत तिचे अश्रू पुसत आई प्रेमाने तिला म्हणाली, पुढच्या वेळेस लवकर येऊ बाळा. आता तुम्ही दोघेही सुट्टी घेऊन लवकर घरी या. आकाश आरोहीच्या जवळ गेला आणि तिच्या खांद्यावर हात टाकून आपल्या कुशीत घेत म्हणाला, हो आई, आता आम्ही लवकरच येऊ. बरं बाळा. आईबाबांनी दोघांच्याही डोक्यावर हात ठेवला आणि बॅगची ट्रॉली ढकलत त्यांना बाय करत एअरपोर्टच्या आतमध्ये निघून गेले. आकाश आणि आरोही भरल्या डोळ्यांनी त्यांना जाताना पाहत होते. आकाश विचार करत होता, बदल तर हा घडायलाच हवा. मग तो हवामानात असो किंवा विचारात, तरच जीवन सुखी होईल. मित्र आणि मैत्रिणींनो, या गोष्टीचे तात्पर्य, खरंच आकाशच्या आईसारखा विचार जर प्रत्येक सासूने केला तर सासू सुनेत जो तिढा आहे तो कायमचा निघून जाईल. आणि सुनेने सुद्धा सासूबाईंच्या मनाचा तितकाच विचार करायला हवा. वेळेनुसार बदलायला हवे, पण आपल्या मर्यादा राखूनच. जसे जुनी पिढी नव्या पिढीला समजावून घेते, तितकेच नव्या पिढीनेही जुन्या पिढीनुसार थोडं तरी वागलं पाहिजे. कारण तिथूनच आपल्याला संस्कार भेटतात. आणि मला सगळ्यात या गोष्टीचे वाईट वाटते की कमीत कमी 20 ते 25 वर्षांनंतर आपल्याला पांढरी टोपी, धोतर, नऊवारी साडी नेसणारी आजी, जुनी माणसं दिसणार नाहीत. हे खूप कटू सत्य आहे. त्यामुळे त्यांच्याकडून जेवढे ज्ञान, संस्कार घेता येईल तेवढे घ्या. तुमचं काय मत आहे मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.